बीडमध्ये पीक विमा घोटाळा प्रकरणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। 726 सेवा केंद्रांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची नोटीस देण्यात आली आहे। परळी तालुक्यातील 38 सेवा केंद्रांना ही नोटीस मिळाली आहे। 173 कोटी 90 लाख रुपयांच्या बोगस पीक विमा भरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। देवस्थान जमीन किंवा जमीन नसताना तसंच शासनाच्या जमिनीवर तब्बल 173 कोटी 90 लाख रुपयांचा बोगस पीक विमा भरल्याचं हे प्रकरण 2023 मध्ये समोर आलं होतं। आता या प्रकरणात कृषी विभागानं कारवाईला सुरुवात केली आहे। बोगस पीक विमा भरणाऱ्या जिल्ह्यातील 726 ग्राहक सेवा केंद्रांवर कारवाई होणार आहे। परळी तालुक्यातील 38 सेवा केंद्रांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावून खुलासा मागवला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, बीडमध्ये हे पीक विमा घोटाळा प्रकरणी ही जी कारवाई होते, नेमके काय अधिकची सविस्तर माहिती याबद्दल? दीपाली, आपण जर बघितलं तर 2023 या खरीप हंगामात जे आहे तर मोठ्या प्रमाणात पीक विमा घोटाळा समोर आला होता, ज्यात हा आकडा तब्बल 173 कोटी पर्यंत पडला गेला होता। आणि धक्कादायक म्हणजे यात सर्वाधिक पीक विमे जे आहेत तर बोगस पद्धतीने बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात काढण्यात आले होते। त्यामुळे यावरून सुरेश दस यांनी देखील सभागृहात आवाज उठवला होता आणि त्यानंतर विरोधकांनी सतत हा मुद्दा जो आहे तर सरकारच्या लक्षात आणून दिला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यातील 726 ग्राहक केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे, जिथून हा पीक विमा जो आहे तर बोगस पद्धतीने भरण्यात आला होता। आता बोगस पीक विमा म्हणजे कसा की अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर आढळून आलं होतं की जमीन कमी असताना अधिकचा पीक विमा उतरवण्यात आला। काही ठिकाणी मंदिर, शासकीय जमीन, पेट्रोल पंप असताना त्या ठिकाणी देखील शेती दाखवून जे आहे तर पीक विमा उतरवण्यात आला होता आणि 1 रुपयात सहज पीक विमा काढला जात असल्यामुळे हा सगळा घोटाळा झाल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळे यावर कारवाईची मागणी केली जात होती आणि प्रत्यक्षात आता या सगळ्या जे आहे तर या पीक विमा घोटाळ्याबद्दल आता कारवाईला सुरुवात झाली। 726 केंद्रांवर जे आहे तर कारवाई करण्यात येत आहे। नक्कीच, धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।